आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना निधी वाटप करण्यात आला। या योजनेतून तब्बल 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। शेतकरी बांधवांसाठी ही आता मोठी आनंदाची बातमी आहे, कारण नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार याची तारीख आता सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। नमो किसान सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच मोठी घोषणा केली आहे। आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची जी वाट पाहणं होती ती आता संपली आहे। बरेच दिवस नुसत्याच बातम्या चालू होत्या, पण आज खरी गोष्ट आहे। आज तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत। आत्तापर्यंत कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यात 8वा हप्ता जमा झाला नव्हता, पण आता सरकारनं तारीख ठरवली असून आजपासून निधी वाटप सुरू झालं आहे। पण इथे एक अडचण आहे, सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळेला पैसे मिळणार नाहीत। आज फक्त पात्र शेतकऱ्यांनाच हा निधी मिळणार आहे। सरकारनं काही याद्या जाहीर केल्या आहेत, त्या यादीत तुमचं नाव असेल तरच पैसे खात्यात येणार आहेत। म्हणून शेतकरी बांधवांनो, सरकारनं कोणकोणत्या याद्या जाहीर केल्या आहेत हे समजून घ्यायचं असेल तर पूर्ण माहिती पाहणं गरजेचं आहे। आज कोणाच्या खात्यात पैसे जमा होत आहेत ते आपण पाहूया। राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही आणखी एक मोठी खुशखबर आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाल्यानंतर शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत होते। आता सरकारनं स्पष्ट सांगितले की दुपारी 3 वाजता नमो किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता खात्यात जमा होणार आहे। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। पावसामुळे पिकांचं नुकसान झालं, त्यामुळे शेतकऱ्यांवर ताण वाढला होता। हे सगळं लक्षात घेऊन सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्याचा निर्णय घेतला आहे। पीक विम्याचे पैसेही सरकारकडून देण्यात येत आहेत। अनुदान सुद्धा मिळत आहे। त्याचबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सुद्धा दिला जात आहे। पण लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, आज पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांची यादी पात्र ठरवण्यात आली आहे। या जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाच पहिल्या टप्प्यात पैसे मिळणार आहेत। सरकार 3 टप्प्यांत पैसे देणार आहे, त्यामुळे सगळ्यांना एकदम वाट पाहावी लागणार नाही। नमो किसान सन्मान निधी योजनेतून वर्षाला 3,000 रुपये मिळतात, पण सरकारनं स्पष्ट केलं आहे की सध्या 20,000 रुपये मिळणार असल्याच्या अफवा खोट्या आहेत। पीएम किसान योजनेत कोणतीही वाढ झालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना 2,000 रुपयेच मिळणार आहेत हे सरकारनं ठामपणे सांगितलं आहे। आता उरलेल्या जिल्ह्यांचं काय, तर पुढच्या आठवड्यात उरलेल्या 18 जिल्ह्यांमध्ये निधी सोडण्यात येणार आहे। एकाच वेळेला 36 जिल्ह्यांमध्ये पैसे टाकले तर बँकांमध्ये तांत्रिक अडचणी येतात, म्हणून सरकारनं 2 टप्प्यांत वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे। आता बघा, कोणकोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे सोडले जाणार आहेत याची यादी सरकारकडून जाहीर झाली आहे। तीच यादी आपण आता पाहणार आहोत। सरकारनं स्पष्ट सांगितलं आहे की या 18 जिल्ह्यांमध्येच आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। सरकारनं अचानक काल रात्री हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करून सरकारनं सांगितलं आहे की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 100% पैसे जमा केले जातील, असा शब्द त्यांनी दिलेला आहे। म्हणून शेतकरी बांधवांनो, 18 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण ही माहिती खूपच महत्त्वाची आहे। ही बातमी खास शेतकऱ्यांसाठी आहे। सरकारनं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काही महत्त्वाची कामं पूर्ण करावी लागणार आहेत। ती कामं केली तरच तुमच्या खात्यात 2,000 रुपयांचा निधी जमा होईल, असं सरकारनं स्पष्ट सांगितलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला होता, पण त्याचवेळी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पैसा काही शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता। याचं कारण असं की पीएम किसान योजनेचे नियम वेगळे आहेत आणि नमो शेतकरी योजनेचे नियम वेगळे आहेत। कधी कधी दोन्ही हप्ते एकाच वेळी येतात, पण यावेळी तसं झालं नाही, कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारच्या लक्षात आलं की काही लोकांनी चुकीची जमीन, चुकीचे प्लॉट दाखवून पीएम किसान योजनेत अर्ज केलेले आहेत। बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारची फसवणूक करण्यात आली आहे। म्हणून सरकारनं स्पष्ट सांगितलंय की पडताळणी झाल्याशिवाय कोणाच्याही खात्यात पैसे टाकले जाणार नाहीत। सरकारी जमीन दाखवून किंवा खोटी कागदपत्र करून अर्ज केलेल्या लोकांना कोणत्याही परिस्थितीत पैसे दिले जाणार नाहीत। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार, तारीख काय आहे आणि कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत हे सगळं पुढे सांगणार आहे। त्यामुळे टेन्शन घेऊ नका, फक्त शेवटपर्यंत पाहत रहा। सरकारकडून एकूण 18 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात पैसे सोडले जात आहेत। हे कोणते जिल्हे आहेत ते आता पाहूया। मागच्या वेळी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता काही शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता।
याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची बँक खात्याची माहिती सरकारकडे योग्य प्रकारे नोंदवलेली नव्हती. त्यामुळे तुमचं बँक खाते कोणत्या बँकेत आहे हे खूप महत्त्वाचं आहे. सरकारने जे नियम आणि अटी घातलेले आहेत त्या पाळणं गरजेचं आहे. राज्य सरकारनं सध्या 12 बँकांना या योजनेअंतर्गत पैसे वाटपाची परवानगी दिलेली आहे. आता आपण जिल्ह्यांची यादी पाहूया. छत्रपती संभाजीनगर, पालघर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, बुलढाणा, सिंधुदुर्ग, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड अशा या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात पैसे सोडले जाणार आहेत. सरकारने या जिल्ह्यांची नावं स्पष्टपणे सांगितलेली आहेत. आता बँकांची माहिती पाहूया. शेतकऱ्यांना पैसे 100% मिळणार आहेत. यासाठी बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, कॅनरा बँक, HDFC बँक, फेडरल बँक अशा बँकांमधून पैसे जमा केले जाणार आहेत. तुमचं खातं या बँकांमध्ये नसेल तर दुसऱ्या बँकेत असलं तरीही पैसे मिळणार आहेत. पण एक महत्त्वाचं काम नक्की करून ठेवा. तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून ठेवा. म्हणजे DBTद्वारे थेट तुमच्या खात्यात पैसे येतील आणि कुठलीही अडचण येणार नाही. अशीच शेतीविषयक महत्त्वाची माहिती सर्वात आधी पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, आज इतकंच. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.